शिरावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। सावदा येथून जवळ असलेल्या वाघोदा येथे गो वाहतूक करणारी गाडी पकडल्यावरून वाद निर्माण झाला। यावेळी काही समाजकंटकांनी सदर गाडी दगडफेक करीत पळवून लावली। यानंतर गोरक्षकांनी येथे रस्ता रोको केले। यानंतर सावदा पोलीस स्टेशनला जाऊन येथे याबाबत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते। पायाचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। दरम्यान सावदा पोलीस स्टेशनला अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखात यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन देखील केले। उपस्थित सर्व तरुण वर्ग, तुमच्या भावना आणि जो काही प्रसंग या ठिकाणी घडलाय त्या बाबतीत ज्या तुमच्या तीव्र भावना आहे त्याचं मी समर्थन करतो आणि त्या तुमच्या तीव्र भावनेच्या समर्थनासाठी मी इथे उपस्थित आहे। जी काही घटना घडली, गौमाता हा फक्त महाराष्ट्रासाठी नाही, हा संपूर्ण देशासाठी श्रद्धेचा विषय आहे। महाराष्ट्र शासनाने विशेष करून राज्यमातेचा दर्जा गौमातेला दिलेला असताना याच माता दर्जा दिलेल्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने प्रत्येक दिवशी गायीची कत्तल होते आहे, वाहतूक होते आहे, गायींची पशुधनाची अवैध वाहतूक होते आहे आणि कितीतरी ठिकाणी आपले कार्यकर्ते हे सगळं उघडकीस आणतायत। राज्यमातेचा दर्जा देऊन फक्त सरकारने श्रेय घेण्यापेक्षा सरकारने दर्जा दिलाय आणि स्वीकारलाय तर गो हत्या बंदीसाठी कठोर पावलं राज्य शासनाने उचलली पाहिजे। या परिसरातील अधिकारी इथे उपस्थित आहे, मी त्यांना निवेदन केलंय। या आधी पण मी सांगितलं आहे की आमच्या परिसरामध्ये गौ मातेचा विषय सोडला तर कोणतेही विवाद नाहीत। जर ह्या विषयाला संपूर्णपणे आपण बंदोबस्त केला तर भविष्यात परत प्रत्येक महिन्यात वेगळ्या एरियामध्ये हे विषय होणार नाहीत। म्हणून आपल्या परिसरात जे कत्तलखाने आहेत, जी अवैध वाहतूक होते आहे, याच्यासाठी कारणीभूत सभापती असतील, पशु अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, जे याच्यामध्ये आहेत, ज्यांच्या सहकार्याने थोड्याशा स्वार्थापोटी हे सगळं प्रकरण होतंय। 1 महिन्याच्या आत मी आता साहेबांशी बोललोय की 1 महिन्याच्या आत 1 महिन्याचा वेळ आपण प्रशासनाला देतो आहे। 1 महिन्याच्या आत संपूर्ण आपल्या परिसरातील कत्तलखान्यांवर धाडी पडल्या पाहिजे, यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। 1 महिन्याच्या आत 1 महिना वेळ यासाठी आपण प्रशासनाला देतोय की नंतर प्रशासन आम्हाला वेळ द्या असं म्हणू शकणार नाही। नंतर वेळ राहील तो तुमचा आणि माझा, प्रशासनाचा पण नाही। एक महिन्याच्या नंतर जर आपल्याला समाधानकारक कार्यवाही झालेली दिसली नाही तर जनार्दन महाराज रस्त्यावर उतरून तुमच्या सोबत आंदोलन करणार। आंदोलनाची सुरुवात मी करणार आणि जोपर्यंत मग आपण याला आंदोलनाचं स्वरूप गोरक्षेला देत नाही भविष्यात, मला वाटत नाही की हा विषय मार्गी लागेल। पण 1 महिन्याचा वेळ आपण प्रशासनाला देतोय, आपण तो दिला पाहिजे। 1 महिन्यानंतर मी स्वतः तुमच्या सोबत, तुम्ही म्हणाल ते आंदोलन करायला, आमरण उपोषणापासून माझी तयारी आहे। गौ मातेसाठी, गौ माता की जय। त्यासाठी परत आपण सगळ्यांनी 1 महिन्यानंतर जर कार्यवाही झाली नाही तर आपण परत फक्त आपणच नाही, आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण गौभक्त जे आहेत, जे सकल हिंदू समाज आहे, त्याला सोबत घेऊन आपण हे आंदोलन परत 1 महिन्यानंतर आपण सुरू करणार। त्याचं नेतृत्व मी स्वतः करेल। आज आम्ही तिथे पोलीस स्टेशनला जातो आहे आणि जे या ठिकाणी घडलंय, जी हिंमत वाढली आहे, ते प्रशासनाच्या लक्षात आपण आणून देतोय। आणि ज्या पद्धतीने पोलीस पाटलापासून मारहाण करायचा प्रयत्न होतो, मी आता पण विनंती केली होती की ते 15 मिनिट मागताय, तर साहेबांना म्हटलं तुम्ही पोलीस स्टेशनला जा 10 मिनिट। जय श्रीराम, जय श्रीराम। आपली पण आहे, परंतु आपले ते संस्कार नाहीत।
एकदा चुकीची कामं करायची ज्याच्यावर बंदी आहे, जे अधर्माचं काम आहे ते अधर्माचं काम करून वरून आपण वरचढ होऊन आपण दगडफेक करणे आणि मारहाण करणे हे चुकीची प्रथा आहे. आणि यावर मी साहेबांशी आता बोलतो, मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे, यावर त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांना संध्याकाळपर्यंत सर्वांना अटक झाली पाहिजे. ज्याने पोलीस पाटलाला त्यांना कारवाई पाहिजे. आणि पुरे ह्याच गल्लीतले होते. आपण प्रशासनाला ती विनंती करतो आहे. आणि तुम्हाला जर वाटतंय आपण तेच आता बोलायला पोलीस स्टेशनला जातो आहे. आणि कसं आहे, तुम्ही सगळ्यांनी एक राहिला एक आवाज करायला शिका की असा प्रसंग आल्यानंतर 100 आपले पण समोर आले पाहिजे. कधीपर्यंत दगड खायच्या सवयी करून ठेवताय. तुम्हालाही परतीचा काहीतरी प्रयत्न केला पाहिजे, तो सांगून करायचा नसतो. तुम्हाला करायचं तर वेळ होता ना तुमच्याकडे. हे मी 1 महिन्यानंतरच बोलतोय. 1 महिना आपण प्रशासनाला वेळ देऊ आणि मला अपेक्षा आहे प्रशासन कार्यवाही करेल. त्याचा फॉलोअप मी स्वतः 1 महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी घेणार. हे आंदोलन आपण महिन्याआधी सुरू करणारच होतो. ती माझी चर्चा पण झाली, परंतु कुंभमेळा असल्याने मी तिथे होतो. नाही तर आपण निवेदन एसपींना त्या संदर्भातलं दिलेलं पण आहे. तुम्ही आता जास्त गोंधळ न करता वातावरण आणि आपण आता गुन्ह्यात येऊ असं वागू नका कोणी. आता जर आपण गडबड केली आपण गुन्ह्यात येऊ आणि आपलं पण नुकसान आहे. आता ते गुन्ह्यात आहे, आतापर्यंत ते गुन्ह्यात आहे. त्यांना अटक होईल, त्यांच्यावर साहेबांना सांगून आपण दबाव आणू आणि याचा जबाब मी त्यांच्या प्रतिनिधींना विचारणार. जसं मी तुमच्याकडून बोलतोय, त्यांच्या माणसांना पण मी तिथे बोलवणार, त्यांच्याशी बोलणार की तुमचं काय मत आहे. आणि त्यांनी सांगितलं की आमचं मत आहे की भांडण होऊ द्यायचं, तर मी सांगेल तुम्हाला त्यांची जर ती इच्छा असली तर. त्यांनी त्यांच्या पोरांना आपण पायबंद केलं पाहिजे. आपण तेच बोलायला तिथे पोलीस स्टेशनला जातोय. आता तुमच्या हातून चूक होणार नाही, तुम्ही गुन्ह्यात येणार नाही याची काळजी घ्या. आता ते गुन्ह्यात आहे. बाबा शांतता कमिटी गणपती दुर्वाजेवरचीच होते, त्यांची काय होत नाही. समोरच्या पार्टीची शांतता कमिटी आपलीच होते, त्यांची काय होत नाही. बाकी इथले जे तुमचे वागण्याचे विषय आहे, इथले पोलीस पाटलांना सोबत घ्या. ते केव्हा उचलतील, जेव्हा आपण त्यांना फ्री करू तेव्हा उचलतील ना. आपण इथे त्यांना अडकून ठेवलाय. आपण पोलिसांना वेळ द्या, ते सगळे इथे उपस्थित आहे. बाकी तुम्ही सगळ्यांनी आता शांतता ठेवा. आम्ही 5-6 जण तिथे जाऊन येतो, बाकी सगळ्यांनी यायची काही गरज नाही. घटना घडली आहेत, गोरक्षकांवर हल्ला झाला, त्या संदर्भात प्रशासन काय कारवाई करणार आहेत आणि काय फिर्याद दाखल झाली आहे त्याबद्दल आपण प्लीज माहिती द्यावी. जी घटना घडलेली आहे वाघोदा हे सौदा पोलीस स्टेशनमध्ये येतं जळगाव जिल्ह्यात. तर तिथे आपण जे संशयित आहेत ते 4 संशयित आता पोलीस स्टेशनला आमच्या ताब्यात आहेत. इतर जे संशयित आहेत हे पोलीस पाटील आहेत वाघोद्याचे, त्यांची फिर्याद घेतो आहे आपण. त्याच्यावरून गुन्हा दाखल करून बाकी संशयित जे व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आम्हाला मिळालेले आहे त्याच्यामधून खात्री करून आम्ही त्यांना अटक करणार आहोत. आणि जे घडलेली घटना आहे त्याबद्दल योग्य ते सेक्शन लावून त्याच्याबद्दल आता गुन्हा दाखल करत आहे. आणि जे घटना पुढे घडू नये त्याच्यासाठी आम्ही सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी तसंच जे प्रांत साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा करून पुढचे जे काही तांत्रिक अडचणी येतात किंवा जे नागरिकांनी आम्हाला ज्या तक्रारी केलेल्या आहेत की दैनंदिन जे व्यवहार होतात किंवा इतर ज्या घटनात्मक बाबी आहेत इकडच्या आणि गव्हर्नमेंटचे जे काही प्रक्रिया आहे इकडच्या भागामध्ये की खरेदी विक्रीची वगैरे त्याच्या संबंधात काही
अनियमितता आहे किंवा त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी जर घडत असतील तर त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही वरिष्ठ स्तरावर चर्चा करून त्याच्यावर उपाययोजना करणार आहोत. आणि पुन्हा एक मुद्दा आलेला आहे की क्रॉस बॉर्डर म्हणजे दुसऱ्या राज्यातून आपल्याकडे वाहतूक होत आहे, तर त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही स्ट्रिक्ट कारवाई करून आता इथून पुढे असे काय होणार नाही याची काळजी घेण्यासाठी उपाययोजना करत आहोत. सर बरोबर आहे, आज ही घटना घडली आणि आपण आश्वासित केलं आहे की आम्ही पुढे याची दक्षता घेऊ, परंतु अनुभव असा आहे की याच्यापूर्वी या घटना अनेक वेळा घडलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळेला त्या वेळच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेली आहेत, परंतु पुन्हा ह्या अशा घटना आणि प्रकार घडत आहेत. तर या संदर्भात आपण जर ठोस कारवाई झाली पाहिजे, म्हणजे केवळ आश्वासन न होता 100% होईल. आणि पोलीससुद्धा सुमोटो पण कारवाई करत आहे, असं नाही की कारवाई करत नाही. पूर्ण जिल्ह्यामध्ये केसेस जर आपण बघितल्या तर प्रत्येक पोलीस स्टेशन जवळपास स्वतःहून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहेत. जळगावमध्ये करतात, भुसावळ, मुक्ताईनगर सगळीकडे आपण कारवाई केलेल्या आहेत. परंतु जे काही मूळ आहेत ते आम्ही शोधून काढून तेच म्हणजे तिकडून वाहतूक होणार नाही याच्याबद्दलसुद्धा आता जास्त गांभीर्याने कारवाई केली जाईल आणि याचे रिझल्ट्स दिसतील आपल्याला. म्हणजे आश्वासन म्हणून नाही, पण रिझल्ट्स दिसतील. सर, जे पाल आहे आपलं रावेर तालुक्यातील, ते पाल हे अवैध गो वाहतुकीचं हब मानलं जातं. या ठिकाणी मात्र पोलिसांचा किंवा प्रशासनाचा चोख बंदोबस्त दिसत नाही. यामुळे हे प्रकरणं समोर येतात आणि यामुळे दोन गटांमध्ये वारंवार भांडणे होऊन कायदा सुव्यवस्था अबाधित होत असते. तर त्या सीमावरती आपण सीमा सील किंवा चोख बंदोबस्त त्या ठिकाणी करणार आहात का या पुढच्या काळात? हो, करणार आहे आम्ही. आता आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा करून तिथं 24 आवर चेकपोस्टच राहील आणि CCTV कॅमेरा आणि तिथून येणारी प्रत्येक गाडी रात्रीच्या 6 रात्री अंधार पडल्या संध्याकाळी 7 नंतर सकाळी 6 वाजेपर्यंत प्रत्येक गाडी तिथून चेक होईल येणारी. याच्याबद्दल आम्ही पूर्ण उपाययोजना करणार आहोत. थँक्यू सर. फोटो मस्त मुलं असतात. म्हणजे ते अलग वेगवेगळं हे देतात, शेतकऱ्याला वेगळी देतात, कृषी उत्पन्न बाकीचे वेगळी मार्केट कमिटी नाही, पण ते मार्केट कमिटीमध्ये तर डुप्लिकेट असेल किंवा नसेल, ह्या व्यापाऱ्यांना पण स्वतः डुप्लिकेट बिलबुक टाकून योगी जो सीएम आहे, सीएम चा फोटो घेऊन फिरायचा नाही का? हे असं जनरली जर काही बोलत असतील आणि एखाद्या विशिष्ट समाजात टार्गेट करत असतील तर मला असं वाटतं की अजून कायदा सुरू वेगळं आहे. आणि संयमाचा बाण लोकांचा तुमच्या तोपर्यंतही झालं पाहिजे ना. एक विषय तुमच्या मनावर टाकायचा होता. एक विषय म्हणजे गोमास